कराड तालुक्यातील अनेक गावांमधील रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत खराब दर्जाचं धान्य आलंय। सडलेला गहू व आळ्या झालेलं तांदूळ वितरित करण्यात येत आहे। यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। रेशनिंग ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या संदर्भात शिवडे येथील संदीप घाडगे यांनी कराड येथे पुरवठा अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात खराब धान्य दाखवले। मात्र अधिकाऱ्यांनी हात झटकल्यानं रेशनिंग ग्राहकांनी कुणाकडे न्याय मागायची असा सवाल आता निर्माण झालाय। सद्यस्थितीत नागरिकांना 3 महिन्यातून एकदा रेशनिंग वितरण केलं जातं। गेल्या 4 दिवसात तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले। मात्र कराड तालुक्यातील शिवडे, वाहगावसह अन्य गावांमध्ये आळ्या झालेले तांदूळ व सडलेला गहू वितरित करण्यात आलाय। यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। सडलेला गहू तांदूळ खाऊन विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे। मात्र पुरवठा विभाग व संबंधित विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे। शिवडे येथील संदीप घाडगे यांनी सोमवारी कराड येथे पुरवठा शाखेत सदरचे धान्य सोबत घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु यात आम्ही काय करू शकतो असा प्रश्न करून पुरवठा विभागाने हात झटकले। दरम्यान वाहगावचे सरपंच संग्राम पवार यांनीही वाहगाव येथे आलेल्या खराब धान्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करून रेशनिंग धान्य अतिशय खराब दर्जाचे आल्याची प्रतिक्रिया दिली। तसेच नागरिकांच्या मनामध्ये याचा तीव्र संताप निर्माण झाला असून प्रशासनाने योग्य दर्जाचे धान्य पुरवठा करावा, अन्यथा आमदार खासदार यांनी हे धान्य खाऊन दाखवावे अशा भावना नागरिकांच्यातून व्यक्त होत असल्याचे संग्राम पवार यांनी सांगितले।